नमस्कार, मी अभय जगताप, मान तालुका, सातारा जिल्हा, दहिवडी या ठिकाणी इलेक्शन साठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीनचं प्रात्यक्षिक चालू आहे। ते मशीन खरं आहे का खोटं आहे या संदर्भात प्रात्यक्षिक चालू आहे। ते मशीन आता आम्ही चेक करतोय। तर आता मी इथे येतो आणि 1, 2, 3, 4 नंबरच्या या उमेदवाराला मी मतदान करतो। आता हा 4 नंबरच्या उमेदवाराला मी मतदान करतो। याचं चिन्ह इथं बघा आणि इथं बघा, या 4 नंबरच्या उमेदवाराला मतदान दिलं आणि त्याचं चिन्ह या ठिकाणी दिसते, प्रिंट होते आणि ते खाली बॉक्समध्ये पडते। आता मी याविषयी थोडीशी माहिती देतो। जर उमेदवारांना जेव्हा चिन्ह वाटप होतं, तेव्हा ते चिन्ह वाटप अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी जे उरलेले उमेदवार शिल्लक राहतात त्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप होतं। त्याचवेळी उमेदवार कोणत्या नंबरला या मशीनच्या मतपत्रिकेवर येणार आहे हे सगळं फायनल होतं। त्याच्यानंतर समजा 1 नंबरला काँग्रेसचा उमेदवार येणार आहे, 2 नंबरला भाजपचा उमेदवार येणार असेल तर पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे मशीन जर ओरिजिनल असेल तर मशीननं फक्त नंबर वाईजच सेव्ह केलं पाहिजे। 1 नंबरच्या उमेदवाराला किती मतं मिळाली, 2 नंबरच्या उमेदवाराला किती मतं मिळाली, कारण या मशीनला हे माहित नसतं की भाजपचा उमेदवार किती नंबरला आहे आणि काँग्रेसचा किती नंबरला आहे। परंतु ज्या अर्थी हे चिन्ह इथं प्रिंट होतंय त्या अर्थी हे चिन्ह या मशीनला अगोदरच प्रोग्राम केलेलं आहे। याचा अर्थी या मशीनला अगोदरच माहित आहे की 1 नंबरला काँग्रेसचा उमेदवार आहे आणि 2 नंबरला भाजपचा उमेदवार आहे। हे जर अगोदरच या प्रोग्राममध्ये सेट असेल तर त्या प्रोग्रामला कुणाचे किती नंबरचे मतदान वाढवायचं आहे हे सुद्धा कळणं स्वाभाविक आहे। त्यामुळं या मशीनवर विश्वास आहे का यासाठी ठेवलेली ही यंत्रणा बोगस आहे असा मला पूर्ण विश्वास वाटतो। कारण या मशीनला जर अगोदरच माहित असेल की हा उमेदवार किती नंबरला आहे भाजप पार्टीचा तर 100% त्या प्रोग्राममध्ये हे सेट करणं शक्य आहे की त्या उमेदवाराचं मतदान वाढलं पाहिजे। त्यामुळं ही मतदारांच्या डोळ्यात धुळफेक होते, कारण हे व्हीव्हीपॅट मधून प्रिंट होणारे चिठ्ठ्या ह्या सुद्धा सर्व चिठ्ठ्या चेक केल्या जात नाहीत। त्यामुळं ही सगळी मतदारांच्या डोळ्यात असणारी धुळफेक आहे असा मला पूर्णपणे विश्वास वाटतो।